असं एक गुपित आहे जे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत आज शेअर करणार आहे. तुम्ही विचार कराल कसलं गुपित काय, तर मला तुम्हाला आज सांगायचंय, हे जर तुम्हाला आज कळलं तर तुम्हाला शारीरिक वेदना असो, मानसिक त्रास असो किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम्स असो किंवा आयुष्यामध्ये असं काही झालेलं असू दे की तुम्ही करायचा खूप प्रयत्न करताय पण हवा तसा सक्सेस मिळत नाहीये, तर या सगळ्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन आहे आजचा हा व्हिडिओ. त्यामुळे आज आहे डे 4 आणि डे 4 मध्ये आयुष्य बदलायचं तंत्र मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. त्यामुळे तुम्हाला खरंच असं वाटत असेल मनापासून की हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचावा, तर हा व्हिडिओ शेअर करायला बिलकुल विसरू नका. सगळ्यात आधी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती असेल मॅनिफेस्टेशन नक्की काय आहे, पण ते वर्क होत नाहीये कारण की मॅनिफेस्टेशनसाठी लागतं ते म्हणजे शांत मन. म्हणजे तुमच्या सबकॉन्शियस माइंड बरोबर जर तुम्ही कनेक्ट कराल तर मॅनिफेस्टेशन मध्ये जे पण अफर्मेशन तुम्ही बोलतायत ना ते सत्यात उतरतात. एवढं तर बेसिक तुम्हाला माहिती आहे. पण मला माहितीये मेडिटेशन ही अशी एक गोष्ट आहे ना ती सगळ्यांना जमत नाही. पण जर मी तुम्हाला या व्हिडिओमधून असं एक मेडिटेशन शिकवलं की अगदी एका मिनिटातच तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंड बरोबर कनेक्ट कराल, तर तुम्हाला कसं वाटेल. चला तर आता मी तुम्हाला ते शिकवायला जाते. त्यामुळे तुमचं लक्ष 100% माझ्या प्रत्येक शब्दांवर कॉन्सन्ट्रेट करा. या मेडिटेशनमध्ये तुम्हाला कुठल्याही कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसायचंय. अगदी जशी मी आता चेअरवर बसले तसंही तुम्ही बसू शकता. या मेडिटेशनमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी सरळ बघायचंय आणि सरळ बघून तुम्हाला 5 वेळा डोळे उघडझाप करायचे, जसे की मी आता करतेय. शांतपणे 5 वेळा तुम्हाला तुमचे डोळे उघडझाप करायचे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्यावर म्हणजे तुमच्या आकाशाकडे किंवा तुमच्यावर जे छप्पर असेल तिथे एका केंद्रबिंदूवर तुम्हाला पूर्णपणे स्वतःचं लक्ष केंद्रित करायचंय. जसं की मी आता शांतपणे बसले, मी आकाशाकडे बघतेय आणि सिलिंगवर एखादा केंद्रबिंदू मी पकडलाय आणि तिथे मी माझं लक्ष केंद्रित करते. हे लक्ष जेव्हा तुम्ही अर्धा मिनिटं 1 मिनिटं केंद्रित कराल त्यावेळी तुमचे डोळे जड व्हायला चालू होतील. तुम्ही बघू शकता कंटिन्यूस एकाच ठिकाणी बघितल्यावर तुमचे डोळे जड व्हायला चालू होतील आणि तुमचे डोळे ऑटोमॅटिकली बंद होतील. हे डोळे तुमचे बंद झाल्यावर तुम्हाला पुढची प्रोसेस ही करायची आहे की तुम्हाला जो श्वास तुम्ही घेताय आणि श्वास सोडताय त्या श्वासावर तुम्हाला तुमचं लक्ष हे 100% कॉन्सन्ट्रेट करायचंय. हे जेव्हा तुम्ही प्रोसेस करता ना तेव्हा तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा दरवाजा उघडता आणि ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल आता माझं सबकॉन्शियस माइंड ओपन झालंय, खूप शांतता मी फील करतोय, आजूबाजूचा आवाज तुमचा थांबलाय, त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, हे बोट आणि अंगठा यामध्ये तुम्हाला अशी मुद्रा बनवायची आहे आणि अगदी तुम्ही जर बसले असाल तर तुम्हाला ही मुद्रा तुमच्या मांडीवर ठेवायची आहे. फक्त एवढीच. ओके, मांडीवर ठेवायची. आणि मी तुम्हाला खरंच गॅरंटी देऊन सांगते, हे जर तुम्ही कराल ना तुम्ही 1 मिनिटात तुमच्या सबकॉन्शियस माइंड बरोबर कनेक्ट कराल. आणि हे मी नुसतं बोलत नाहीये, या व्हिडिओ नंतर तुम्ही पटकन करून बघा आणि खरंच तुम्ही जे मेडिटेशन आतापर्यंत करत होता आणि फोकस राहत नव्हता तो आता कितपत फोकस तुमचा वाढलाय आणि कितपत तुम्हाला हे अगदी 1-2 मिनिटाचं मेडिटेशन करून कशा पद्धतीने फील झालं हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचंय. पण जेव्हा तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस अवस्थेमध्ये जाल त्यावेळी तुम्हाला काय हवंय, तुम्हाला चांगलं आरोग्य हवंय, तुम्हाला पैसा हवाय, तुम्हाला सक्सेस हवाय का, तुम्हाला कुठलीही व्यक्ती आयुष्यात अट्रॅक्ट करायची, त्याबद्दल एक पॉझिटिव्ह अफर्मेशन्स तुम्हाला 11 वेळा बोलायचंय. येस, तुम्हाला त्या घोर अवस्थेमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह जे अफर्मेशन आहे ते 11 वेळा बोलायचं. म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये बोलू शकता की मी खूप स्ट्रॉंग आहे, मी मनी मॅग्नेट आहे, माझ्याकडे सगळी सुख अट्रॅक्ट होतात, जे पण आहे तुम्हाला मनातल्या मनात 11 वेळा एक वाक्य रिपीट करायचंय. प्लीज हे करून बघा. हे 21 दिवस पण तुम्ही करताय ना आणि एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून करताय ना, मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते मी ऍक्च्युअल मध्ये तुम्ही स्वतःच येऊन या व्हिडिओ खाली कमेंट करून जाईल, एवढं मी तुम्हाला सांगते. आणि खरंच हे मेडिटेशन आता ट्राय करा आणि तुम्हाला खरंच त्यामध्ये सबकॉन्शियस माइंड तुमच्याशी कनेक्ट होत झालंय की नाही हे मला तुम्ही कमेंट करून आता सांगणार आहात. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.